गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। हेलो बेटा अरे खाली एक मिनिट पाहिजे। हेलो इंदिरा काँग्रेस, शिवसेना, सर्व मान्यवर, सीपीएम आदरणीय विजयजी वागचौरे, कांबळे साहेब, सर्व मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांना खाली थांबायचंय, सगळ्यांना खाली थांबायचंय, स्टेजवर कोणी येऊ नये रिक्वेस्ट। या स्टेजवरती कोणीही गर्दी करू नाही। फॉर्म भरण्यासाठी सन्माननीय आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, सन्माननीय अमित भैया देशमुख, आदरणीय सचिनजी आहेर साहेब, त्याचप्रमाणे राजेश भैया टोपे हे दिग्गज नेत्यांचा सहभाग या रॅलीमध्ये राहणार आहे। अत्यंत शिस्तीमध्ये आपल्याला जायचं आहे आणि हे विजय आज एकदा इतिहास रचण्याचं काम या फॉर्म भरण्याच्या माध्यमातून होणार आहे। परत एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आता सर्वांना विनंती आहे, सर्वांचे नाव घेणं अशक्य आहे, आपल्या सर्वांचा शब्दसुमनांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा, आई भगिनीचा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। प्रत्येक मान्यवर जे मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे, महाविकास आघाडीचे, त्यांनी आपण सगळ्यांनी लाईन मध्ये लागून घ्यायचं आहे। थोड्याच वेळामध्ये आपल्याला मिरवणुकीला सुरुवात करायची आहे। एका शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक चालू होणार आहे आणि विनंती आहे बँडवाले, ढोल ताशावाले आणि शोभारथ यांनी व्यवस्थित आपली लाईन लावून घ्यायची आहे। सचिन भैया खैरे यांना, विजयजी वागचौरे, शिवा डोंगरे उपजिल्हा प्रमुख आत्माने पाटील, आमचे काही मित्रमंडळाचे आत्माने पाटील, मोहनजी मेघावाले, जिल्हा युवा समितीका सानिका देवराज, दुर्गा भाटी, आज या ठिकाणी भव्य प्रचार फेरीद्वारे माननीय चंद्रकांत खैरे यांची प्रचार फेरी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघत आहे आणि गद्दारांना या भूमीत गाडण्यासाठी सगळे शिवसैनिक सज्ज झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर आज लोकसभेचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही सगळे जमा झालेलो आहोत आणि या गद्दारांना गाडण्यासाठी सर्व शिवसैनिक
आणि सर्व पक्षीय आणि सर्व नागरिक एकत्रित आहेत आणि या गद्दारांचा पराभव करून उद्धव ठाकरेच्या कमीत कमी 20 ते 22 सीट या महाराष्ट्रात आम्ही आणू आणि हा आमचा निर्धार आहे. जय भवानी, हम तुम्हारे साथ हैं. आणि दारूवाल्याला हद्दपार करून जेवण आणि जर वाटणारा आणि अन्नदान करणारा निवडून आणायचं आहे. या लोकांना, या जनतेला या दारूच्या नशेत हा संपवण्याचा विचार करत आहे. शिंदे सेनेचा उमेदवार त्याला गाडून खैरे साहेबांना आम्ही प्रचंड मताने निवडून आणू. फेटा बांधा जा रहा है खैरे साहब को. महाविकास आघाड़ी के उम्मीदवार चंद्रकांत खैरे के आज उन्होंने अपना नॉमिनेशन दाखिल किया, अपना अर्ज फॉर्म भरा है लोकसभा इलेक्शन 2024 का. महाविकास आघाड़ी के उम्मीदवार रैली की शुरुआत हो चुकी है. फेटा बांधने के लिए रुकाया गया था खैरे साहब को, फेटा बांधा गया. रैली का आगाज हो चुका है. क्रांति चौक से रैली निकल चुकी है. क्रांति चौक से रैली निकल चुकी है. महाविकास आघाड़ी के उम्मीदवार चंद्रकांत खैरे की आज महार रैली का आयोजन किया गया. आज उन्होंने अपना नॉमिनेशन फॉर्म दाखिल किया लोकसभा इलेक्शन 2024 का. अब देखना है आने वाले वक्त में इन्हें कितना सपोर्ट मिलता है, कौन बनता है औरंगाबाद का आने वाला खासदार. एसीएन न्यूज के लिए मैं अतर चिश्ती, औरंगाबाद. हाथ बहुत से हाथ नीचे करो.
काय फेकायला जायचं काय पहले की शुरुआत हो चुकी है। चंद्रकांत खैरे महाविकास आघाड़ी के उम्मीदवार ये आ चुके हैं। देखिए अपने रैली की शुरुआत करने के लिए और बैठ रहे हैं। बहुत शोर के साथ जल्लोश के साथ ये रैली निकलने जा रही है। फॉर्म भर के आ चुके हैं वो कलेक्टर ऑफिस से अपना नॉमिनेशन दाखिल कर चुके हैं। वो कलेक्टर ऑफिस में आने वाले दिनों में देखना है अभी इस तरह का इलेक्शन होता है। आप देख सकते हैं किस तरह से गर्मी हो चुकी है जोरदार। चलो 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 भाई विरोधी पक्ष नेते शिवसेना के विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहब, कांग्रेस के शहर अध्यक्ष यूसुफ लीडर महापौर नंदकुमार गुरेले, रमेश गायकवाड़, समाजवादी पार्टी के फैसल खान, ऐसे कई लोग जो है पार्टी के जो मर्दन राष्ट्रवादी पार्टी के कांग्रेस पार्टी के सभी पार्टियों के कार्यकर्ता पदाधिकारी जो है उनका समर्थन कर रहे हैं। सरकार का सिलसिला भी शुरू हो चुका है। देखिए फूल पिना रहे हैं। अंबादास दानवे को भी फूल पिनाया गया। इस तरह से इनका रैली निकल चुकी है जोरों शोर के साथ। जोरों शोर के साथ रैली निकल चुकी है इनकी। देखिए उनके साथ उनका स्वागत किया जा रहा है। निशानी है विरोधियों को करारा जवाब। एक ऐसे विशाल रैली निकाली गई है। देखिए आप इस तरह से सभी पार्टी के कार्यकर्ता पदाधिकारी पूरा समर्थन देते हुए देखना है इस हद तक के जो है रैली होती है।
जोश के साथ जो है रैली का आगाज हो चुका है। माननीय आमचे मित्र शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिलजी कोलकर साहेब फ्रॅक्चर झालेलं आहे हाताला, पण तरी सुद्धा शिवसेनेचे कडक शिवसैनिक म्हणून ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. बाळासाहेब गायकवाड आहेत, बाळासाहेब कारले आहेत, आदित्य दैवाल आहेत, सर्वच मान्यवर. महाविकास आघाडीच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय अनिलजी पटेल साहेब, काबराजी, आपण सर्वच मान्यवर आहात. चुकून नाव राहिलं असेल तर मी स्वतः आपली माफी मागतो. नाव घेणं खूप अवघड आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं नाव घेतलं पाहिजे. तुमचं सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय चंद्रकांत खैरे साहेबांचा आज फॉर्म भरण्यासाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे आणि गर्दी बघता विरोधकांच्या छातीत धडकी भरली असेल. कारण आता हा संभाजीनगर जिल्हा आमचाच आणि या जिल्ह्यात चौकात चौकात आमचाच गुलाल उधळला जाणार आहे, आता शंका नाहीये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे हे आपला उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष, ज्यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वराज अभियान, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, या सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहाने सहभागी झालेले आहेत. आणि येत्या 13 तारखेला मशाल या चिन्हावर बटन दाबून संभाजीनगर औरंगाबाद मधून इंडिया आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून जाणार. बीजेपी हटाओ, देश बचाओ, शिंदे गट हटाओ, महाराष्ट्र बचाओ हा नारा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. लढेंगे और जीतेंगे. आदित्य ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे सभापती आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. प्रचंड गर्दी शिवसैनिकांची आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी झालेली आहे. प्रत्येकामध्ये प्रचंड उत्साह आहे. आमचा उमेदवार प्रचंड मताने विजयी होणार हे निश्चित या ठिकाणी झालेले आहे. जिंदाबाद, जिंदाबाद. सगळं मुस्लिम समाज मदत करणार आहे. आज जो है तो चंद्रकांत खैरे जी इंडिया आघाड़ी के जो है तो कैंडिडेट है खासदार के, और आज जो है तो यहाँ पर जो क्रांति चौक पे जो सभी समाज के लोग जमा हुए हैं और ये लड़ाई जो है तो किसी मुस्लिम, हिंदू या सिख ईसाई के लिए आज ये लड़ाई है देश को बचाने की। आज हमारे देश के अंदर जो मामला चल रहा है आप देख रहे हैं, तरह तरह के सिवाय सिर्फ हमारी जो केंद्र सरकार जो चल रही है सिर्फ 2 बातों के ऊपर चल रही है, हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद। आज ये सब चीजों को हटा के पूरे देश के अंदर आज यहाँ से हम पैगाम देंगे हमारे इस शहर से कि हमारा कैंडिडेट भी विजय हो रहा है और पूरे भारत के अंदर में हमारी विजय हो रही है। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज चंद्रकांत खैरे महाविकास आघाड़ी के उम्मीदवार ये आज फॉर्म दाखिल करने वाले हैं, अपनी उम्मीदवारी का फॉर्म। इसके लिए आदित्य ठाकरे आए हुए औरंगाबाद में, उनके सपोर्ट के लिए फॉर्म दाखिल करने के लिए। आप देख सकते हैं क्रांति चौक पर कितने सभी पार्टियों ने उन्हें सपोर्ट किया है। दलित संगठन है, मुस्लिम है, जैन है, सिख है, ऐसे कई संगठन है मुस्लिम जो उन्हें सपोर्ट कर रहे हैं। हर कास्ट के महाविकास आघाड़ी को जो है कांग्रेस का पार्टिंबा है, दलित संगठन का पार्टिंबा है, राष्ट्रवादी का पार्टिंबा है।
ऐसे कई जो है महाविकास आघाड़ी के उम्मीदवार चंद्रकांत खैरे आज अपना फॉर्म नॉमिनेशन दाखिल करने वाले हैं और देखना है आने वाले दिन में इनका जो है प्रचार और किस तरह से ये इलेक्शन में अपने कामयाबी हासिल करते हैं और कौन बनता है औरंगाबाद का अगला खासदार, ये देखने वाली बात है। इस न्यूज के लिए मैं अतर चिश्ती, औरंगाबाद। आज महाविकास आघाड़ी के अधिकृत उम्मीदवार श्री चंद्रकांत जी खैरे इनके फॉर्म भरने के लिए जाना है। यहाँ पे युवा सेना के नेता आमदार आदित्य ठाकरे साहब, अमित भैया देशमुख और जो बाकी मान्यवर यहाँ पे उपस्थित है, बस यहाँ पे हजारों की संख्या में जो लोग उपस्थित है, इसका यही एक बात है कि आज की जो रैली की जीत है ऐसे समझने का फॉर्म भर दिए और यहाँ से चुनाव पोलिंग होने तक और 4 तारीख का जो चुनाव रहेगा वो यहाँ पे सिर्फ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे का ही रहेगा। ऐसा आज यहाँ की गर्दी के हिसाब से आज औरंगाबाद लोकसभेत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारी अर्जासाठी आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत। मराठवाडा बहुजन आघाडीचे नेते दादा गायकवाड यांनी चंद्रकांतजी खैरे साहेब तसेच स्थापना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याणरावजी काळे यांना जाहीर पाठिंबा दिला। सध्या देशामध्ये हुकुमशाही सरकार भारतीय जनता पार्टीचं आलेलं आहे। या सरकारच्या विरोधात वज्रमुख करून चंद्रकांत खैरे आणि डॉक्टर कल्याणराव मताधिक्याने या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। जे मुख्य नेते राहणार आहे त्याच्यापुढे सद्गुरू भाऊसाहेब नाही याची नोंद घ्यायची सर्व। आपण दोन व्यक्ती भेटे मागण्याकरता त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी बसलेले, तिकडे सुरू करा। आपले पदाधिकारी तिथे थांबा। आज महाविकास आघाड़ी के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत खैरे साहब फॉर्म भरने जा रहे हैं और समाजवादी पार्टी इंडिया अलायंस का जो है तो प्रमुख घटक दल है। कांग्रेस के बाद सबसे बड़ा अगर कोई दल है समाजवादी पार्टी इंडिया अलायंस का है, जिसके पास 64 सीटें 62 सीटें जो है तो उत्तर प्रदेश के अंदर समाजवादी पार्टी खासदार की लड़ रही है और 2 सीटें जो है तो मध्य प्रदेश में लड़ रही है और पूरे इंडिया के अंदर समाजवादी पार्टी जो है तो इंडिया अलायंस को समर्थन कर रही है। वैसे औरंगाबाद शहर के अंदर जो पुराने खासदार थे शिवसेना के चंद्रकांत खैरे, उनको इंडिया अलायंस ने टिकट दिया है और इंडिया अलायंस के उम्मीदवार को समाजवादी पार्टी का पूरा समर्थन है। हम भारतीय कम्युनिस्ट पक्ष की तरफ से चंद्रकांत खैरे साहब को पूरे तरीके से तन मन धन से सीपीआई का पूरा पाटिंबा इस वक्त डिक्लेयर कर दे रहे। जय भीम सर्वांना, जय भीम, जय महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाला जो भाजपपासून जो धोका आहे तो धोका टाळण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीला पूर्ण भारतामध्ये बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे आपले चंद्रकांत खैरे साहेब आहे यांना निवडून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ पाहिजे या पक्षाने पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की यावेळी फक्त चंद्रकांत खैरे यांचाच विजय. जय महाराष्ट्र. समाजात
छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. येऊन येऊन येणार देशाचे दुसरा कोण? आज आपण सगळे बघताय महाविकास आघाडीचे उमेदवार आज आंदोलन आहे. आजची गर्दी नक्कीच खैरे साहेबांचा विजय आज आणि आजच त्यांनी विजय झालेला आहे. कारण की दोनच उमेदवार इथे रिंगणात आहे. दोन गाववाला अनेक विचार केलेला आहे की आम्हाला मतदान दान करायला पाहिजे. शिवसेनाची प्रचार महाविकास आघाडीचा छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार आणि खैरे साहेब यांच्या निवडणुकीमध्ये सर्वजण सहभागी झालेले आहोत. आम्हाला विश्वास आहे की ही जागा अनेक हजारो मतांनी निवडून महाविकास आघाडीची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे आहे.